नमस्कार मित्रांनो, काय मग आगरी महोत्सवला विजिट केलं की नाही अजून तुम्ही? आणि जर नसेल केलं तर लवकरात लवकर जाऊन विजिट करा। तुम्हाला तर माहितीच असेल आगरी महोत्सव हा नवी मुंबई मधील सगळ्यात मोठा महोत्सव आहे जो नेरूल वेस्ट मध्ये लागतो। इथला ॲड्रेस तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करेल। जर तुम्हाला इथे विजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ॲड्रेसवर जाऊन तुम्ही इथे विजिट करू शकता। आणि हा महोत्सव खूपच मोठा महोत्सव आहे। इथे तुम्हाला खूप सारे स्टॉल्स आणि व्हरायटीज ऑफ फूड आयटम्स बघायला भेटतील जिथे तुम्हाला खूप मजा येईल। आणि इथे खूप सारे खेळणी पण लागलेले असतात, पाळणे पण लागलेले असतात जिथे तुम्ही एन्जॉय करू शकता आपल्या फ्रेंड्स बरोबर, आपल्या फॅमिली बरोबर आणि आपल्या मुलांबरोबर। तर मग कसली वाट बघताय? अजून गेला नाही तुम्ही तिथे? जर जाणार असाल तर लवकरात लवकर जावा, कारण हा मेला यावेळी 8 जानेवारी पासून 19 जानेवारी पर्यंत लागलेला आहे। लवकरात लवकर इथे जाऊन मजा करून या। मी तर जाऊन आली आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी दाखवत आहे कारण तुम्ही काय काय इथे बघू शकता आणि काय काय खाऊ शकता इथे गेल्यानंतर आणि काय काय एन्जॉय करू शकता, तर हे तुम्ही या व्हिडिओमध्ये लास्ट पर्यंत बघा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। फ्रेंड्स, अगर तुम्ही आपल्या मुलांबरोबर येत असाल तर तुम्ही लक्षात ठेवा की तुमचे खिसे भरलेले असले पाहिजेत, कारण इथे गेल्यानंतर तुमचे मुलं खूप काही गोष्टी मागू शकतात आणि खेळायला पण मागू शकतात। खर्च तर तुमचा इथे खूप होऊ शकतो, कारण खूप व्हरायटीज भेटल्या गेल्यानंतर आपल्यालाही खूप काही करावं वाटतं आणि मज्जा करू वाटते। जर इथे लेडीज येत असेल आपल्या फ्रेंड्स बरोबर तर तुम्हाला इथे खूप साऱ्या गोष्टी 30-30 रुपयापासून स्टार्टिंग भेटून जातील। कानातले, इयरिंग्स, क्लचर्स, क्लिप्स, हेअरबँड्स। ह्या स्टॉलमध्ये तर तुम्हाला 30 रुपयामध्ये सगळं काय भेटेल, म्हणजे 30 रुपयामध्ये तुम्ही काही सुद्धा घेऊ शकता। इथे तुम्ही बघू शकता खूप व्हरायटीज आहेत। हे फक्त 30 पासून स्टार्टिंग आहे, स्टार्टिंग नाही, या स्टॉलमध्ये तुम्हाला 30 मध्ये सगळं भेटणार आहे।
तर हा आहे सगळ्यात बेस्ट पार्ट ह्या मेल्याचा। तुम्ही इथे बघू शकता खूपच मस्त प्रदर्शन लावलेलं आहे आणि इथे हे दरवर्षी हे लोक इथे काही ना काहीतरी असं वेगळं डेकोरेशन करतात की ते बघितल्यानंतर खूप मस्त वाटतं। फ्रेंड्स इथे वेगवेगळे स्टॉल्स लागलेले असतात। इथे नॉनव्हेज पासून व्हेजिटेरियन्स लोकांसाठी वेगवेगळे स्टॉल्स आहेत आणि इथे एक बेस्ट पार्ट आहे की वन साइडला सगळे नॉनव्हेज स्टॉल्स आहेत आणि एक दुसऱ्या साइडला सगळे व्हेज स्टॉल्स आहेत, कारण कोणाला नॉनव्हेज खायचं नसेल तर ते मिक्स नाही करत, त्यामुळे ते वेगवेगळे स्टॉल्स त्यांनी अरेंज केलेले आहेत। जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुमच्यासाठी हे मस्तच आहे, कारण इथे खूप सारे व्हरायटीज भेटतात, मच्छीपासून चिकनपर्यंत वेगवेगळे पदार्थ आहेत आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी पण इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत फास्ट फूड्समध्ये। आणि जर तुम्हाला इथे फूड पण खायचं असेल म्हणजे जेवण पण पाहिजे असेल तर भाकरीपासून सगळ्या इथे गोष्टी भेटतात। या मेल्यामध्ये वेगवेगळे डान्स पण असतात मुलांचे। मी ज्या टायमाला गेली होती त्या टायमाला जस्ट फर्स्ट डे होता, म्हणून इथे ते डान्स स्टार्ट नव्हते झाले, आतापासून स्टार्ट होतील कदाचित आणि हा 1 वीकच बाकी आहे आता ह्या मेल्याचा। तर लवकरात लवकर ह्या मेल्याला व्हिजिट करा तुम्ही। तर मग फ्रेंड्स कधी जाता तुम्ही या मेल्याला व्हिजिट करायला कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र।